मार्चपर्यंत झालेलाच नाही. जिल्हा परिषद मुख्य प्राथमिक शाळेत सर्वप्रथम या उपक्रमाचे या ठिकाणी आयोजित केलं, त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो सरांचं आणि मॅडमांचं. तसंच तुम्हाला सांगू इच्छितो की एक आता 5वी किंवा 6वीच्या विद्यार्थ्यांनी असतील तर आहेत का? हात वरती करायचं. 5वी मध्ये कोण आहे? 5वी किंवा 6वी? 5वी जाणार आहे. 5वी आणि 6वी जाणार आहे. म्हणजे आहेत 7 ते 8. तर बेटा तुम्ही लक्षात ठेवा, आता तुम्ही 5वी मध्ये आहात. हां ठीक आहे. हां थँक्यू. आता तुम्ही 5वी किंवा या ठिकाणी 7वी मध्ये 6वी मध्ये आहात. पुढच्या वर्षी तुम्ही 6वी मध्ये जाणार किंवा 7वी मध्ये जाणार. मग तुम्ही असं करायचं की यावेळेस असं 5वी 7वी पर्यंत आपल्या या शाळेतच आपल्याला थांबायचं, इथंच त्या ठिकाणी प्रवेश घ्यायचा. आपल्या आई वडिलांना सांगायचं की आपल्या शाळेत सुंदर असे उपक्रम चालतात, विविध कार्यक्रम साजरे केले जातात. तसंच आपल्या या भारतीय सेल, संजना सेल आणि जयश्री असेल यांचं जसं या ठिकाणी कौतुक आणि निरोप समारंभ या ठिकाणी आयोजित केला, तसाच तुमचं या ठिकाणी तुमच्यासाठी सुद्धा कार्यक्रम सर या ठिकाणी घेतीलच. निश्चित तुमचं स्वागत सुद्धा करतील आणि तुमच्यासाठी निरोपाचा कार्यक्रम घेतील. म्हणून तुम्ही सुद्धा या ठिकाणी कुठंच आपली शाळा या ठिकाणी सोडायची नाही. आपल्या आई वडिलांना सांगायचं की मला आपल्या प्राथमिक शाळेत वडगावच्या या ठिकाणीच राहायचं आहे. 6वी मध्ये पण 7वी पर्यंत तुम्ही कुठेच जायचं नाही. या ठिकाणी आपल्या होतात ना सुंदर उपक्रम? सर मॅडम वगैरे तुम्हाला व्यवस्थित शिकवतात ना? हो. छान छान कार्यक्रम चालतात ना? कार्यक्रम अजून व्हायला पाहिजेत ना? त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे? या ठिकाणी आपल्या इथंच थांबा. 7वी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी पहिलीपासून तर 7वी पर्यंत आपल्या शाळेत या ठिकाणी थांबायचं, व्यवस्थित अभ्यास करायचा आणि आपल्या आई वडिलांचं सगळ्याच्या नाव या ठिकाणी उज्ज्वल करायचं. आता राहिलं हा जरा प्रश्न, तुम्ही थांबणार ना 7वी पर्यंत इथंच? नाव काढून घ्यायचं नाही. आपल्या आई वडिलांना सांगायचं मला कुठेच जायचं थांबायचं आहे. या ठिकाणी मला राहू द्या 7वी पर्यंत. तर हा झाला एक भाग. ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आपल्या एकट्या 7वीच्या विद्यार्थ्यांनी केला. भारतीय तर मी लहानपणापासूनच ओळखतो सर. आपल्या भाषेची आहे ती. तसंच दुसरी जयश्री खूप भावूक झाली होती बेटा तू. तसं काही नाही. तसं तुझं मार्गदर्शन जरी तू या ठिकाणी सोडून गेली तरी 8वी वगैरे तुझं माध्यमिक जीवनाला सुरुवात करणार आहात तुम्ही आता, पण तरी सुद्धा मॅडम आणि सर तुम्हाला मार्गदर्शन करतच राहतील. काही अडीअडचणी आल्या शिक्षणाविषयी तर तुम्ही त्यांना निश्चित या ठिकाणी विचारू शकता. म्हणून तुम्ही आता तुमच्या माध्यमिक शालेय जीवनात या ठिकाणी प्रवेश करत आहात, म्हणजे आता 8वीच्या वर्गाला तुम्ही प्रवेश होणार आहात. म्हणून तुम्हाला तुमच्या माध्यमिक शालेय जीवनासाठी खूप खूप भविष्यासाठी तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. असंच अभ्यास करत राहा आणि पुढे आपल्या आई वडिलांचं, पालकांचं आणि आपल्या शिक्षकांचं ज्यांनी आपल्याला घडवलेलं आहे त्यांचं नाव या ठिकाणी उज्ज्वल करत राहा. अशा मी तुम्हाला या ठिकाणी सदिच्छा देतो. आणि सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा अभ्यास करा, मेहनत करा, खूप यशस्वी व्हा. आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या मुख्याध्यापक सर तसेच आदरणीय मॅडमांनी मला या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.